नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या चॅनलमध्ये स्वागत। आज आपण गणिताचा अतिशय महत्त्वाचा भाग बघणार आहोत। तोच काय आहे तुमचा वृत्तालेख। आतापर्यंत आयतालेख आपण कसा काढायचा ते शिकलो, आता वृत्तालेख कसा काढायचा ते शिकूया। त्याच्यासाठी सुरुवातीला डायरेक्ट उदाहरण घेतो आणि उदाहरणावरून तुम्हाला सूत्र सुद्धा आता समजून सांगतो। बघा, या ठिकाणी सराव संच 6.6 मधलं पहिलं उदाहरण आहे। एका रक्तदान शिबिरात विविध वयोगटातील 200 व्यक्तींनी केलेले रक्तदान दिले, त्यावरून वृत्तालेख काढा असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे। आता हा वृत्तालेख म्हणजे आपण या ठिकाणी एक वर्तुळ घेणार आहोत आणि त्या वर्तुळामध्ये ही संपूर्ण माहिती पाकळीच्या आधारे, वर्तुळाच्या वेगवेगळ्या पाकळ्यांच्या आधारे आपण ती दाखवणार आहोत। त्यालाच वृत्तालेख असं म्हणतात। वर्तुळ काढून त्याच्यात पाकळीच्या रूपात आपण ती माहिती, सामग्रीची माहिती या ठिकाणी दाखवणार आहोत। या ठिकाणी वयोगट आहे, व्यक्तींची संख्या आणि केंद्रीय कोन आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी ही माहिती बघा। आता पेन घेतो दुसरा। ओके मित्रांनो, बघा या ठिकाणी केंद्रीय कोनाची माप आपल्याला या ठिकाणी काढायची आहेत। केंद्रीय कोनाचं माप काढण्यासाठी सूत्र दिले तुम्हाला। केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या घटकातील संख्या छेदस्थानी सर्व घटकातील एकूण संख्या गुणिले 360 हे सूत्र। या सूत्राचा उपयोग करून आपण या ठिकाणी केंद्रीय कोन काढणार आहोत। या ठिकाणी लक्षात घ्या, वयोगट आहे 20 ते 25, वयोगटातील व्यक्ती आहेत 80, 25 ते 30 60 आहेत, 30 ते 35 55 आहेत आणि 35 ते 40 25 आहेत। आता या सर्व व्यक्तींची संख्या आपल्याला या ठिकाणी बेरीज करायची। बघा, 5 आणि 5 10, 10 शी 0, हातच्याला 1, ही झाली 14, 14 आणि 3 17, 17 2 19 आणि हातच्याचा 21, म्हणजे किती आली तुमची बेरीज 200। ह्या सब व्यक्तींची संख्या संपूर्ण 200 आली। आता ह्या ठिकाणचं कॉलम भरायचं आपल्याला। बघा, केंद्रीय कोन पहिल्या ठिकाणच्या असलेल्या कॉलमला आपण θ1 म्हणूया। केंद्रीय कोन पहिल्या कोणाला काय म्हणायचं आपण? θ1। बघा, केंद्रीय कोनाचे माप बरोबर त्या घटकातील संख्या। कोणत्या घटकातील? पहिला घटक घेतोय आपण। पहिल्या घटकात किती संख्या आहे? 80। छेदस्थानी त्या सर्व घटकातील एकूण संख्या, ह्या सर्व घटकांची एकूण संख्या 200 काढलेली इकडं, ही 200 आपण या ठिकाणी लिहिणार। छेदस्थानी 200 आणि गुणिले तुमचे 360 हे सूत्र आहे। लक्षात ठेवा कसं। बघा, सूत्र सांगितलं मी। त्या घटकातील संख्या छेदस्थानी सर्व घटकातील संख्या। आपण नंबर 1 चा घटक या ठिकाणी विचारात घेतला आणि तो घेतला 80। छेदस्थानी सर्व घटकातील संख्या म्हणजे एकूण, ही जी सर्व बेरीज केली ती बेरीज तुमची 200 आलेली, म्हणून गुणित भागिले 200 आणि गुणिले तुमचे 360। बस, आता या ठिकाणी भागाकाराची, आता गुणाकाराची क्रिया करायची आपल्याला। हा छेदस्थानी असलेला 0 आणि ह्या छेदस्थानी असलेला 0 कट केला, इथला 0 कट केला आणि हा एक 0 कट केला। आता उरलेत किती बाळांनो? बघा, हे 8 छेदस्थानी 2 गुणिले हे तुमचे 36, 0 कटवल्यानंतर राईट भाग देऊया। बे चोक 8 म्हणजेच किती आले तुमचे? 4 गुणिले 36, 4 आणि 36 चा गुणाकार, 36 चोक किती होतात तुमचे? 144। 36 दुने 72 आणि 72 आणि 72 144। 36 चोक 72 करू शकता। 6 चोक 24, 4 हातच्याला 2, 4 त्रिक 12 आणि हातच्याचे 2 14, म्हणजे 144 गुणाकार आला। कोण आला? θ1। म्हणजे ह्या ठिकाणीची जी माहिती आली ती तुमची किती आली? 144 अंश। पहिला केंद्रीय कोन 144 अंशाचा। दुसरा शोधूया। दुसरा शोधण्यासाठी θ2 म्हणूया। θ2 जसा इथे 80 घेतला होता तसा ह्या ठिकाणी 60 घेणार। 60 छेदस्थानी तुमचे 200 गुणिले तुमचे 360, राईट। तसंच भागिले 200 गुणिले 360 गुणिले 360, फक्त किंमत बदलली। इथे 80 होती, 80 घेतली, इथे 60 आहे, 60 घेतली। बाकीच्या किमती सेमच आहे, सारख्याच आहेत। चला आपण 0 कटूया। हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला। उरलेत किती सांगा आता मला? 6 छेदस्थानी 2 गुणिले तुमचे 36 आहे की नाही? इथे 6 उरलेत, ते घेतलेत। छेदस्थानी 2 गुणिले तुमचे या ठिकाणचे 36। आता या 2 आणि 3 ला 6 ला भाग द्या। 2 1 2 बेत्रिक
6 म्हणजे किती झाले तुमचे 3 गुणिले 36. 36 ला जर 3 गुणाकार केला तर 108 होतो. तो गुणाकार तुम्हाला माहितीये 36 त्रिक 108 होतात. म्हणजे हा पहिला कोण किती आला तुमचा 108 अंशाचा. राईट. आता हा घेऊया आपण θ2 θ3 काढावा लागेल. हे 2 झाले. पहिला दुसरा तिसरा घ्यायचा आपल्याला म्हणून θ3 बरोबर 35 छेदस्थानी नेहमी सारखेच 200 गुणिले तुमचे 360. ओके. आता या ठिकाणी बघा एक शून्य कटू शकतो फक्त. हा शून्य कटला, हा शून्य कटला. बरोबर आहे. इकडे या. वरती उरले 35 खाली उरलेत 20 कारण इथला एकच शून्य गेला. खाली उरलेत 20 गुणिले तुमचे 36 आहेत. 36. ओके. 5चा भाग देऊ शकतो आपण. 5 चोक 20 5 7 35 4 1 4 4 9 36 म्हणजे हे 7 आणि गुणिले हे 9. लक्षात घ्या भाग दिला कसा 5 चोक 20 5 7 35. ओके. 4 1 4 4 9 36 7 आणि 9 ह्या ठिकाणी आता हा इकडचा 1 आहे. या एकचा काही संबंध नाही. वरच्या याचा आहे. 7 आणि 9 चा गुण 9 7 63. मग ह्या ठिकाणी तुमची किती येतील 63 अंश. लक्षात घ्या. म्हणजे हा दुसरा कोण किती अंशाचा आला. तिसरा कोण 63 अंशाचा आला. चला आता लास्ट मध्ये राहिलेला कोण काढूया. θ4 तो आहे तुमचा 25 छेदस्थानी 200 गुणिले तुमचे 360. बघा 200 360 200 360 200 360 200 360 फक्त ही किंमत बदलत गेली. ती पण इकडची जशी होती त्या पद्धतीने आपण घेत गेलो. ओके. शून्य कटला, शून्य कटला. ओके. या ठिकाणी भाग देऊ शकतात. 5 चोक 20 5 5 35 25 नंतर हे 5 गुणिले तुमचे हे 36 आणि छेदस्थानी तुमचे 4 पण आहे की नाही. 4 भागू शकतात. 4 1 4 4 9 36 4 1 4 4 9 36 म्हणजे बघा किती आले 5 गुणिले 9 आणि 5 9 45 किती आला गुणाकार 45. म्हणजे ह्या ठिकाणी जो कोण मिळाला तो तुम्हाला किती अंशाचा मिळाला 45 अंशाचा. अतिशय सोपा असा भाग आहे बाळांनो. पहिला θ1 काढण्यासाठी 80 घेतले. 80 ला भागिले एकूण 200 केले आणि त्याला गुणिले 360. सूत्रात येत आपले 360. आणि मग ह्या हे दोन्ही शून्य कटवले याच्यातला आणि याच्यातला. या दोनांना भाग दिला. इथे जसं जसं 8 बघा छेदस्थानी 2 दोनाला भाग दिला. 2 1 2 चोक 8 म्हणजे 4 आणि 36 याचा गुणाकार 4 आणि 36 चा गुणाकार 144. अशा पद्धतीने प्रत्येकाचा भाग अतिशय सोप्या पद्धतीने दिलेला आहे. हा भाग दिला त्याच्यानंतर त्याच्यावर हा टेबल भरला. आता टेबल भरल्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी वृत्तालेख काढायचा आहे. ही संपूर्ण माहिती अशीच्या अशी व्यवस्थितपणे तुमच्या वहीमध्ये भरा आणि त्याच्यानंतर आपण लगेच वृत्तालेख कसा काढायचा ते सांगतोय. ओके मित्रांनो. चला आपल्याला आता वृत्तालेख काढायचा. वृत्तालेख काढायचा म्हणजे संपूर्ण माहिती आपण ह्या वर्तुळामध्ये दाखवणार आहे. हे वर्तुळ मी तुम्हाला या ठिकाणी काढलं. ओके. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू मी एक त्रिज्या काढून घेतो बघा ह्या ठिकाणी. अशा पद्धतीने तुम्हाला दिसत असेल स्पष्ट. वर्तुळाची एक त्रिज्या काढली. ओके. ही वर्तुळाची त्रिज्या काढल्यानंतर थोडीशी बाहेर गेली तरी चालेल काही हरकत नाही. वर्तुळाची त्रिज्या काढली. आता काय करतोय मी या ठिकाणी ही सर्व जी माहिती आहे ही जी मापं आहेत ही मापं घेऊन मी आता वर्तुळाच्या पाकळ्या करणार आहे. पहिल्यांदा किती अंशाचा कोन आहे तुमचा 144. मग 144 अंशाचा कोन मोजण्यासाठी हे कोन मापक दिसतंय तुम्हाला. या कोन मापकाच्या साह्याने हे बरोबर मी वर्तुळाच्या केंद्रावर ह्या ठिकाणी ठेवतोय. लक्षात घ्या. आणि पुढची रेषा शून्यावरती अशा पद्धतीने. ओके. आता किती अंशाचा कोन मोजायचा आहे 144 अंशाचा कोन ह्या ठिकाणी मी मेजर करतोय. ओके. मग 144 कुठे येईल पहा. इथं 40च्या पुढच्या किती रेषा घ्यायच्या तिथं बारीक बारीक आपल्या 4 रेषा. इथे 144 अंशाचा कोन मी या ठिकाणी मेजर केला. हे काढून घेतलं. हे काढून घेतल्यानंतर तुम्ही याला जोडा. तुम्ही हा 144 अंशाचा कोन आहे. ओके. हा 144 अंशाचा कोन काढला. त्याच्यानंतर पुढचा घ्यायचा आपल्याला
108 अंशाचा कोन. 108 अंशाचा कोन घेताना आपण कसं घ्याल, हे बघा, तुम्ही हे असं ठेवलं होतं ना, ह्याला असं ठेवायचं आता. हे असं फिरवत होतात ना, हा, हे असं असं कोन घेतल्यानंतर असं 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 फिरवताना हे कोन मापक आता इथं ठेवायचं या पद्धतीने, इथं ठेवायचं. ओके, इथून किती अंशाचा कोन मोजायचा आहे, इकडे पहा, 108 अंशाचा कोन मोजायचा. म्हणून मी आता हे ठेवलं असं कोन मापक, किती 108, हे तुमचे 100. 100च्या पुढे किती रेषा जायच्या, 8 रेषा जायच्या. म्हणजे साधारणपणे हे ठिकाणी 108 अंशाचा कोन. मग तो 108 अंशाचा कोन मी अशा पद्धतीने मेजर केला. ओके, 108 अंशाचा कोन. नंतर 63 अंशाचा कोन. 63 अंशाचा कोन बघा, हे असं घेतलं होतं ना, असं 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 झालं. नंतर हे असं घ्यायचं आता इथून, कोन मापक हे असं ठेवणार. किती अंशाचा पाहून घ्या, 63 अंशाचा कोन आहे. म्हणून 63 अंशाचा कोन मेजर करण्यासाठी कोन मापक असं ठेवलं. चला आता 63 अंशाचा कोन बघूया आपण. 50, 60 आणि या ठिकाणी 63 अंशाचा कोन. या पद्धतीने 63 अंशाचा कोन आहे. आणि हा बघा असा जोडतो मी आता 63 अंशाचा कोन. ओके, अशा पद्धतीने आता आपण मेजर केला हा 144 अंश. त्याच्यानंतर हा तुमचा 108 अंश दिसते तुम्हाला, 144. त्याच्यानंतर पुढचा घेतला 63 अंश. आणि हा उरलेला तुमचा 45 न मोजताच राहिलेला जो असेल तो तुमचा 45 अंश आहे. अशा पद्धतीने आपण वृत्तालेखामध्ये ही माहिती आपण या ठिकाणी दाखवलेली आहे. वृत्तालेखामध्ये ही माहिती आपण अशा पद्धतीने दाखवली आणि ती तुम्ही व्यवस्थित काढायची. आता हे सगळे वयोगट आहेत. काय आहेत हे, वयोगट आहेत. व्यवस्थित काढा ती. मग ह्या ठिकाणी 144 अंश हा कोण आहे, कोणत्या 20 ते 25 वयोगटातील, म्हणजे 20 ते 25 वयोगटातील व्यक्ती. 108 किती अंशासाठी, 108 जो आहे तो 30 ते 25 वयोगटातील, म्हणून 25 ते 30 वयोगटातील व्यक्ती आहेत. पुढच्या 35 म्हणजे 63 अंशाचा जो कोन आला तो 30 ते 35 वयोगटासाठी 63 आहे. आणि लास्ट 35 ते 40 वयोगटासाठी 45, म्हणजे 35 ते 40 वयोगटासाठी 45 असं तुम्हाला याच्यामध्ये दाखवायचंय. वर्तुळात दाखवणे याला वृत्तालेख असं म्हणतात. काय म्हणतात त्याला, वृत्तालेख. पूर्ण वृत्त आपण एका वर्तुळामध्ये आपण 360 अंशाच्या मापामध्ये, आणि ही संपूर्ण सर्व कोनांच्या मापांची बेरीज केली तर ही सुद्धा तुमची 360 येत असते, लक्षात ठेवा. म्हणजे 360 अंशामध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बसवली. पुढचं उदाहरण घेऊया आपण. ओके मित्रांनो, दुसरा प्रश्न बघा. अतिशय सोपा असा प्रश्न. या ठिकाणी सुद्धा आपल्याला वृत्तालेख आपल्याला काढायचा आहे. एका विद्यार्थ्यांनी विविध विषयात 100 पैकी मिळालेले गुण खाली दिले आहेत आणि त्यावरून आपल्याला वृत्तालेख काढायचा सांगितला. विद्यार्थ्याला प्रत्येक विषयात मिळालेले गुण या ठिकाणी घेतले बघा. इंग्रजी विषयात 50, मराठी विषयात 70, विज्ञानमध्ये 80, गणितात 90, सामाजिक शास्त्रामध्ये 60 आणि हिंदीमध्ये 50 अशा प्रकारचे गुण त्याला मिळालेले आहेत. आणि ह्या गुणावरनं आपल्याला काय काढायचं आहे, आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. त्याच्यासाठी आधी केंद्रीय कोनाचा हा कॉलम आपल्याला भरावा लागेल. बघा, ह्या सर्व गुणांची जर बेरीज केली तर ती 400 आहे. त्याला मिळालेले एकूण गुण किती, त्याला 400 आहेत. मग इंग्रजी ह्या विषयासाठी काय सांगतो मी, इंग्रजी ह्या विषयासाठी केंद्रीय कोन जर काढायचा झाला तर ह्या 50 ही संख्या घ्यायची, त्याला भागिले 400 करायची. मग बघा, पहिला याच्यासाठी मी नंबर 1 याच्यासाठी काय घेतला, θ1 असा म्हटलं आपण. पहिल्या कोणाला θ1 म्हटलं. हे 50 छेदस्थानी 400, 50 छेदस्थानी 400 गुणिले 360 हे सूत्र आहे आपलं, नाही का. घटकातील संख्या भागिले एकूण घटकातील सर्व घटकांची संख्या गुणिले 360 असं आपलं केंद्रीय कोनाचं सूत्र आहे. मग ह्या घटकातील संख्या 50 आणि एकूण तुमचा 400, म्हणजे
वरती घटकातील संख्या, खाली एकूण असते आणि त्याला गुणिले 360. 360 घेण्याचं कारण काय सूत्रामध्ये सुद्धा, कारण संपूर्ण माहिती आपल्याला या ठिकाणी वर्तुळात दाखवायची आहे. बघा मग हे 50 भागिले 400 गुणिले 360. आता या ठिकाणी काय करू शकतात बाळांनो, हा इथला शून्य आणि हा शून्य उडवू शकतात. त्याच्यानंतर हा इथला एक शून्य आणि हा एक शून्य उडवला. उरलेत किती तुमचे 5/4. 5/4 हे 36 उरलेत. ओके, आता 4ने भाग देऊ शकता. 4 1 4, 4 9 36. ओके, मग हे 5 आणि 9, 5 गुणिले 9, 5 9 किती झाले तुमचे 45. पहिला कोण किती अंशाचा आला तुमचा 45. मी या ठिकाणी 45 अंशाचा कोण लिहू शकतो आपण. राईट. दुसऱ्या क्रमांकाला Q2, त्याला θ2 असं म्हटलं. चला, याचा कोण किती आहे, याला मिळालेले गुण किती आहे 70. त्याला भागिले एकूण तुमचे 400 गुणिले तुमचे 360. नेहमी सारखंच हा शून्य उडवा, हा शून्य उडवा, हा शून्य उडवा, हा शून्य उडवा. उरलेत तुमचे 7 ते लिहिलेत, खाली छेदस्थानी 4 उरलेत ते लिहिलेत, गुणिले तुमचे 36 शून्य कटल्यामुळे. ओके, आता पुन्हा 4चा भाग. 4 1 4, 4 9 36. मग हे 7 आणि 9, 7 आणि 9 इथं लिहिले नाही का. 7 9 म्हणजे 7 9 किंवा 9 7 63. म्हणजे हा दुसरा कोण किती अंशाचा आला तुमचा 63 अंशाचा आला. लक्षात घ्या. अशा पद्धतीने आता तिसरं काढूया Q3. Q3 काढताना बघा 80. 80 छेदस्थानी तुमचे नेहमी सारखे 400 आणि मग गुणिले 360 आहेतच. मग सारखं शून्य गेला, शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. ओके, 8 छेदस्थानी 4, 8 छेदस्थानी 4 गुणिले तुमचे 36. या ठिकाणी तुम्ही भाग देऊ शकता. 4 1 4, 4 दुने 8, 2 आणि 36चा गुणाकार, 2 आणि 36चा गुणाकार 36 दुने 72. मग हा किती अंशाचा कोण आला तुमचा 72 अंशाचा कोण आला. लक्षात घ्या. चला, चौथ्या क्रमांकाला 90 आहे. 90 छेदस्थानी 400, 90 छेदस्थानी 400 गुणिले 360. उडवा शून्य शून्य, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले. 9 छेदस्थानी 4 आलेत, 9 छेदस्थानी 4 गुणिले तुमचे हे 36. आता 4ने भाग देऊ शकतात 36 ला. 4 1 4, 4 9 36. हे 9 आणि हे 9 बघा, 9 गुणिले 9 कसे लिहिले, हे 9 आणि हे 9, 9 9 81. म्हणजे चौथ्या क्रमांकाला जो आहे तो काय तुमचा 81 अंशाचा कोण आहे. चला, आता 60साठी काढूया. 60साठी 60 भागिले 400 गुणिले 360. नेहमी सारखे शून्य शून्य उडवा, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले, शून्य गेले. 4 छेदस्थानी 6 छेदस्थानी 4 करेक्ट गुणिले तुमचे 36. भाग देऊ शकता. 4 1 4, 4 9 36. 6 आणि 9चा गुणाकार, 6 आणि 9चा 9 सक 54. म्हणजे किती अंशाचा कोण आला या ठिकाणी 54 अंशाचा कोण आला. लास्ट मध्ये आता 50. जसं पहिलं 50 आहे ते सुद्धा 50 आहे. म्हणजे इथे सुद्धा 45 येईल. याच्यासारखं काढू शकता तुम्ही. बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. मग किती आले 5 छेदस्थानी 4 गुणिले तुमचे 36. बरोबरचं चिन्ह आहे मध्ये. हा नंतर भाग देऊ शकता. 4 1 4, 4 9 36. 5 आणि 9चा गुणाकार, 5 9 45. अशा पद्धतीने सर्व या ठिकाणी आलं तुमचा 45 अंशाचा कोन. आणि यांची साऱ्यांची जर बेरीज केली तर ही सुद्धा 360 येतेच. करून बघा तुम्ही नंतर. आणि आता ही संपूर्ण माहिती आपल्याला वृत्तालेखात दाखवायची. ते दाखवायच्या आधी ही संपूर्ण माहिती तुमच्या वहीत लिहा आणि मग नंतर आपण वृत्तालेख काढूया. ओके, चला, वर्तुळ काढलं आपण. वर्तुळ काढल्यानंतर ह्या वर्तुळाची हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू पासून एक त्रिज्या आपण अशा पद्धतीने काढू शकतो. त्रिज्या काढून घ्यायची, मग नंतर उर्वरित कोणांचं माप आपण ह्या ठिकाणी घेऊ शकतो. लक्षात घ्या, तुमच्याकडे कंपास आहे, कंपासच्या सहाय्याने तुम्ही अगदी व्यवस्थित करू शकता. चला, आपण आता कोन मोजूया. पहिला कोन मोजायचा आपल्याला ह्या ठिकाणी. सांगा मला आता. नंबर 1चा 45 अंशाचा कोन आहे. तो 45 अंशाचा कोन मोजण्यासाठी मी हे कोन मापक आता ह्या ठिकाणी असं ठेवतो. हे बघा, हे शून्यावर घ्यायचं आणि ही रेषा ह्या शून्याच्या रेषेवर यायला पाहिजे. अशा पद्धतीने या पद्धतीने मी या ठिकाणी कोन मापक ठेवलं. किती अंशाचा कोन 45. हे 40 आणि हे पुढचे 5 45. 45 अंशाचा कोन मोजला. पहा इकडं, आणि याला ह्या असं जोडतोय मी आता. दिसतंय सगळं स्पष्ट. 45 अंशाचा कोन. राईट.
त्याच्यानंतर 45 नंतर 63 अंशाचा कोन मोजायचा. हे असं धरलं होतं ना, असं धरलं होतं, यालाच पुढे सरकवायचं. आता हे बघा असं. चला आता किती अंशाचा कोन मोजायचा पुढे? 63. चला 63, मग इथून पुढे 63 जायचे. 60, 60च्या पुढच्या बारीक बारीक 3 रेषा. इथं 3 रेषा आल्या. 63 अंशाचा कोन. चला ह्या ठिकाणी 63 अंशाचा कोन या ठिकाणी मेजर केला आपण. झाला 63 अंशाच्या कोनानंतर आता 72 अंशाचा कोन मोजायचा. 72 अंशाचा कोन मोजण्यासाठी पुन्हा हे कोनमापक असंच. हे बघा आता या ठिकाणी असं कोनमापक धरलं. हे शून्यावर ठेवायचं कंप्लीट आणि समोरची रेषा शून्यावर आली पाहिजे अशा हिशोबाने. किती अंशाचा कोन आहे तो? 72. ओके, हलतंय इथे. 72, हे 70 आणि हे पुढचे तुमचे 2, 72. इथे खून केली. आता हा 72 अंशाचा कोन मी या ठिकाणी मेजर करतोय. 72 अंशाचा कोन आला. ओके, 72 नंतर आता आपल्याला किती अंशाचा कोन राहिला खाली? 81. मग हेच आता पुन्हा असं ठेवायचं. चला आता याच्या 81 अंशाचा कोन मोजणार आहे आपण. हे बघा, हे 70, 80, इथे 81, म्हणजे इथे खाली 81 अंशाचा कोन असेल. दिसते तुम्हाला ह्या ठिकाणी 81 अंशाचा कोन. याला काढलं, मी जोडतोय आता पुन्हा 81 अंशाचा कोन. 81 नंतर तर शेवटचा कोन मोजूया. 81 नंतर 54 अंशाचा कोन मोजा आणि बस पुढचा 45 उरलेला असतोच. 54 अंशाचा कोन. आता इथून हे असं ठेवणार. दिसतंय तुम्हाला स्पष्ट? ओके, किती अंशाचा मोजायचा आता? 54. पहा मग आता हलू द्यायचं नाही. 54, हे 50, 50च्या पुढे 54, ह्या ठिकाणी आहे 54. ओके, मग आता हे काढून घेतलं मी. 54 अंशाचा कोन. हा तुमचा 54 अंशाचा कोन. ओके, हा 54. ओके, अशा पद्धतीची कोनं मोजून झाली आणि हा उरलेला तुमचा 45चा असणार आहे. ओके, हा 45चा होता इथे. नंतर हा 63चा मोजला. नंतर हा 72चा मोजला. नंतर हा 81 अंशाचा पण मोजला आपण. नंतर हा इकडे 54 अंशाचा मोजला आणि हा उरलेला तुमचा पुन्हा 45 असेल. लक्षात ठेवा. अशा पद्धतीने सर्व कोन आपण ह्या ठिकाणी मोजलेत. आता यांची मापं आपण ह्या ठिकाणी देऊया, नावं टाकूया. तोपर्यंत तुम्ही आकृती काढा आणि मग मी नावं लिहितो आता. ओके बाळांनो, ही सर्व नावं दिलीत बघा. मराठी, विज्ञान, गणित, समाजशास्त्र. आपण वृत्तालेख काढला. आता हा दुसरा प्रश्न कंप्लीट झाला. लगेच तिसऱ्या प्रश्नाला आपल्याला सुरुवात करायची आहे. व्यवस्थित आकृती पहा आणि व्हिडिओ म्यूट थांबून आणि चला. ओके, तिसरा प्रश्न बघा. तिसरा प्रश्न सुद्धा अगदी तसाच आहे. वृक्षारोपण कार्यक्रमाअंतर्गत शाळेतील वेगवेगळ्या इयत्तातील विद्यार्थ्यांनी लावलेल्या झाडांची संख्या पुढील सारणीत दिली आहे. पुढील माहिती वृत्तालेखाद्वारे दाखवा. वृत्तालेख म्हणजे वर्तुळात ही संपूर्ण माहिती दाखवायची आपल्याला आहे आणि म्हणून त्याच्यासाठी प्रत्येक इयत्तेची माहिती या ठिकाणी दिली बघा. इयत्ता 5वीच्या वर्गात 7 झाडे लावली. 7वीच्या वर्गाने 50, 6वीच्या वर्गाने 50, 7वीच्या वर्गाने 75, 8वीच्या वर्गाने 50, 9वीच्या वर्गाने 70, 10वीच्या वर्गाने 75 अशा पद्धतीने झाडं लावली. ह्या सर्व झाडांची जर बेरीज केली तर 360 येते. बाळांनो करून घ्या तुम्ही बेरीज. संपूर्ण बेरीज किती आहे? 360. आपल्याला केंद्रीय कोनांची माप शोधायची. मग आपण काय करत असतो? पहिला केंद्रीय कोन या संख्येला ह्या एकूण संख्येनं भागायचं गुणिले 360. बघा 40 भागिले 360, 40 भागिले 360 गुणिले 360 न गुणत असतो नेहमी सारखंच. मग बघा बाळांनो, हे 360 आणि हे 360 कटले तर डायरेक्ट तुमचे किती उरले त्या ठिकाणी? 40. किती सोपा भाग होता. त्याचबरोबर पुढचं 50 भागिले 360. मग 50 भागिले 360 म्हणजे हे 360 आणि हे 360 कटले, डायरेक्ट तुमचे 50 उरलेत. भाग केला पण 360 न 360 ला. पुढचं 75, 75च तसंच 360 ला 360 न भाग गेल्यानंतर 75 उरले.
इथं सुद्धा पुढचं चौथ्या क्रमांकाला 8वीचा वर्ग आहे 50. 50 भागिले 360 गुणिले 360. हे 360 कटल्यानंतर उरले तुमचे 50 ते इथे लिहिलेत. पुढच्या 9वीच्या वर्गासाठी 70 आहे. 70 भागिले 360 एकूण. ही एकूण 360 ने भागतोय लक्षात घ्या. 70 भागिले 360 गुणिले 360 असतातच नेहमी सारखे सूत्रातच असतं आपलं ते. 360 कटले 70 उरले तुमचे. आणि शेवटी 75 आहे. 75 भागिले पुन्हा हे 360 गुणिले 360. 360 कटल्यानंतर 75 उरले. ही संपूर्ण माहिती जी आली बघा 40 50 75 50 70 75. 40 50 75 50 जशीच्या तशी तीच माहिती आली. कारण साऱ्यांची बेरीज 360 आहे. 360 ने गुणायचं आणि भागायचं तर उत्तर तेच येईल तुमचं. मग या ठिकाणी किती यायला पाहिजे तुमचे 40. इथे तुमचे 50 बघा 40 50 75. 40 50 75 नंतर 50 70 75. 50 70 आणि 75. ही संपूर्ण माहिती अंशामध्ये आहे म्हणून याला अंशात टाकायचं. कोण आहे तो केंद्रीय कोण. अशा पद्धतीने ही संपूर्ण माहिती झाली. फक्त आता आपल्याला वृत्तालेख काढायचा आहे. संपूर्ण माहिती लिहा मी लगेच वर्तुळ काढतो. वर्तुळात वृत्तालेख दाखवूया. ओके चला वर्तुळ काढले. या ठिकाणी वर्तुळाचा हा केंद्रबिंदू आहे. केंद्रबिंदू पासून आपण त्रिज्या काढून घेऊया एकदा. अशा नेहमीसारखीच आपण एक त्रिज्या काढून घेतोय. अतिशय सोपा असा भाग आहे. ओके आता हे बाजूला ठेवून देतो. प्रत्येकाने काळजीपूर्वक बघा. आता 40 अंशाचा कोन मोजूया. पाहिजे तर तुम्ही 40 अंशाचा कोन खूप लहान येतो बाजूला ठेवून बाकीचे कोन मोठे मोठे कोन मोजले तरी चालतील. आपण 10वीच्या वर्गापासून सुरुवात करू शकतो. 75 अंशाचा नंतर हा मोजू हा मोजू हा मोजू नंतर हा मोजून हा नंतर सोडून देऊ. याची मोजायची गरज नाही. उरलेला तुमचा 40 अंशाचा असेल. 75 अंशाचा मोज तुम्ही आता या ठिकाणी बघा. हे 0 असं ठेवलं. 75 अंशाचा हे 70 आणि 5 75. मग ह्या ठिकाणी 75 अंशाचा कोन मोजला. ओके 75 अंशाचा मोजून झाल्यानंतर पुढचं किती आहे 70 अंशाचा. हे जसं होतं हे असंच फिरवायचं. इथून 70 अंश. हे बघा हे 70 अंश आहे. या ठिकाणी 70 ची खून केली. चला 70 अंशाचा कोन या ठिकाणी असा मोजला. 70 अंश. 70च्या पुढचा आहे 50 अंशाचा. हे बघा 75 70 झालं आता 50 अंश. 50 अंशाचा पुन्हा बघा हे धरताना असं होतं ना असं 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 फिरवत चाललो. आता ह्याला असं ठेवूया या ठिकाणी. बघा मी कसं धरतोय पहा. कम्प्लीट. आता 50 अंश या ठिकाणी 50 आहे म्हणजे इथे खून केली मी 50 ला. चला 50 अंशाचा कोन झाला. अशा पद्धतीने आपण 50 अंशाचा कोन या ठिकाणी मापन करतोय. 50 झाला कम्प्लीट. आता कोणता घ्यायचा 50 नंतर पुन्हा 75 आला बघा. 75 घ्यायचा तुम्हाला. या ठिकाणी ठेवाय असं. चला 75 अंश कुठे पाहिजे तुम्ही हे 50 60 70 आणि 75. 75 आहे का 70. येस 75 म्हणजे 70च्या पुढच्या बारीक बारीक 5 रेषा मी ह्या ठिकाणी खून केली. ओके याला काढून घेतला आणि हा कोन मोजतोय आता 75 अंशाचा कोन. ओके 75 अंशाचा कोन मोजून झाला. आता 50 अंशाचा कोन घ्या. 50 अंशाचा कोन मेजर करताना तुम्ही पुन्हा इथं ठेवा हे असं. ओके चला 50 अंश इथून बघा मोजायचे 0 10 20 30 इथे 50 आहे. मग 50 अंशाचा कोन ह्या ठिकाणी येईल. हा 50 अंशाचा कोन घेतला. 50 अंशाचा कोन. ओके मग आता हे 50 होतं राईट. त्याच्यानंतर वरचं 40 आहे. 40 नंतर खालचं 75. या ठिकाणी 75 होतं. 75 नंतर हा 70चा आहे. 70च्या नंतर हा 50चा आहे. नाही 70च्या नंतर हा 75चा आहे. हे पहा 75 70 75 70 50. 50 नंतर हा पुन्हा 75. 75च्या पुढच्या अशा पद्धतीने कोनांची माप आपण अशा पद्धतीने घेतली. आता फक्त वर्ग लिहायचे तर बघा 40 अंशासाठी कोणता वर्ग आहे
5वी, राईट. 75 अंशासाठी 10वीचा वर्ग आहे, राईट. 70 अंशासाठी 9वीचा वर्ग आहे. 50 अंशासाठी 6वी पण आहे आणि 8वी पण आहे. 50 अंशासाठी 8वी घ्या इथे आणि 50 अंशासाठी या ठिकाणी 6वी घ्या. अजून एक 75 उरला, तो 75 तुमचा 10वीचा झालेला आहे की नाही. अजून एक 75 कितीचा उरला, 7वीचा उरला. तो 75 कुठे आहे, इथे 7वीचा वर्ग आहे. पहा तुम्ही लक्षात घ्या, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी अशा पद्धतीने सर्व वर्ग आपण या पद्धतीने वृत्तालेखामध्ये दाखवले. अतिशय सोपा भाग आहे, व्यवस्थित काढून घ्या आकृती. ओके मित्रांनो, शेवटचं 4थं उदाहरण बघा. 5वं आणि 6वं उदाहरण तुम्हाला परीक्षेला नाहीये, 4थ्या उदाहरणापर्यंतच तुम्हाला परीक्षेला आहे, म्हणून आपण 4थ्या उदाहरणापर्यंतच आपण या ठिकाणी घेणार आहोत. 4थं, एका फळ विक्रेत्याकडे आलेल्या विविध फळांच्या मागणीची टक्केवारी पुढील सारणीत दिली आहे आणि तो वृत्तालेख आपल्याला काढायला सांगितला. ओके, फळं अशा पद्धतीची आहेत आणि मागणीची टक्केवारी इकडे. आंबा 30% लोकांची मागणी आहे, मोसंबीची 15% आहे, सफरचंद 25% आहे, चिकू 20% आणि शेवटी संत्री 10%. ही जी मागणीची टक्केवारी आहे ती एकूण 100 आहे. ही साऱ्यांची जर बेरीज केली तर ती या ठिकाणी 100 येते. आपल्याला या ठिकाणी केंद्रीय कोणाचं माप काढायचं आहे. सुरुवातीला आंबा 30% लोकांची मागणी आहे, त्याच्यासाठी किती अंशाचा कोण असेल ते काढूया. बघा, 30 छेदस्थानी 100, 30 छेदस्थानी 100 गुणिले 360. 360 ने नेहमी गुणत आलेलो आहे, पुन्हा पुन्हा तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही. ओके, आता मग या ठिकाणी बघा, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. उरले तुमचे 3 आणि 36. बघा, 3 गुणिले 36, 36 त्रिक 108 होतात, है की नाही. मग पहिला आला तुमचा या ठिकाणी 108 अंश. चला दुसरा काढूया. 15 अंशासाठी त्याला θ2 म्हणू. 15 छेदस्थानी 100, त्याला गुणिले 360. ओके, या ठिकाणी मी हे शून्य आणि हे शून्य उडवलेत, उरलेत तुमचे 15 छेदस्थानी हे 10 उरलेत, कारण शून्य गेल्यामुळे, हे शून्य शून्य गेल्यामुळे हे ते 10 उरलेत आणि हे 36 तुमचे जसेच तसे. मग काय करूया बाळांनो, 5 ने भाग दिला. 5 दुने 10, 5 त्रिक 15, म्हणजे इथं 15 ला 10 ला, नाही का. 5 दुने 10, 5 त्रिक 15, इथं 3 उरलेत. आणि नंतर हे 2 आणि 18 ला भाग द्या. बे 1 बे आणि 1 उरला 16, बे 8 16, म्हणजे 18 आणि 3 भागाकार आला. कसा आला, गुणाकार करून. याने याला भाग दिल्यानंतर 18 आले. मग हे 3 आणि 18चा गुणाकार, 3 आणि 18चा गुणाकार 18 त्रिक 54 होतात. साधी क्रिया आहे, तुम्ही घरी व्यवस्थित समजून करू शकतात. ओके, त्याच्यानंतर θ3 काढायचा म्हणजे 25 सफरचंदासाठी आहे. 25 छेदस्थानी 100 गुणिले 360. हे शून्य कटवले, हे शून्य कटवलेत. हे 25 या ठिकाणी लिहिलेत, छेदस्थानी 10 घेतलेत, कारण शून्य कटल्यामुळे 10 उरलेत तुमचे. चला भाग देऊया 5 5 दुने 10, 5 5 25. ओके, आणि पुढे पुन्हा ह्या 2 भाग दिला. बे 1 बे 1 उरला 16 झाले, बे 8 16, म्हणजे हे 18 आणि 5चा गुणाकार. 5 गुणिले 18 बघा, 5 गुणिले 18 केले आणि 18 पंचे 90 होतात या ठिकाणी, बरोबर आहे. चला आता खाली या. θ4 म्हणजे हा 20साठी 20 छेदस्थानी तुमचे 100. हे किती सिंपल आहे पहा. हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला, हा शून्य कटला. 2 आणि 36, 2 गुणिले 36, 36 दुने 72. ओके, शेवटचं 10 आहे. 10 छेदस्थानी 100, 10 छेदस्थानी 100 गुणिले 360. हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला, हा शून्य गेला. उरलेत किती, 1 तो लिहिला, गुणिले 36, 36 ला 1 गुणलं, 36 1 36. अशा पद्धतीने ही माहिती लिहिली. आता ही माहिती, संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पहिलं 2 नंबरला 54 आलेला आहे. 54 अंश. पहिलं 108 लिहिलं होतं ऑलरेडी, आहे की नाही. इथे 108 अंश आहे. 54. 3 नंबरला 90 अंश आलेला आहे, ते 90 अंश या ठिकाणी लिहू शकतात. 4 नंबरला 72 अंश आलेले, तो 72 अंश या ठिकाणी घेऊ शकता. आणि लास्ट मध्ये संत्रीसाठी 36 अंश आहे, तो 36 या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिता येईल. आणि ही संपूर्ण माहिती लिहिल्यानंतर आपण आता वृत्तालेख आपण या ठिकाणी काढणार आहोत. ओके, वर्तुळ काढलं. बघा, मी या ठिकाणी वर्तुळ काढलं. वर्तुळाचा केंद्रबिंदू एक त्रिज्या काढून घेऊ अशी.
नेहमीसारखी त्रिज्या काढली. चला आता वेगवेगळे कोन मोजूया आपण. चला 108 अंशाचा कोन मोजायचा आहे म्हणून हे कोन मापक या ठिकाणी ठेवलं नेहमीसारखं. चला दिसतंय तुम्हाला स्पष्टपणे. ओके 108 इकडनं कोन मोजतोय. हे 100 हे 100 100चे 80 90 हे 100 100च्या पुढच्या 8 रेषा बारीक बारीक वरचे नाही घ्यायचं खालचं माप असतं आपलं. आणि मग हे तुमचे इथे आहे 108. ओके हे 108 बाजूला घेतो आणि हा तुमचा 108 अंशाचा कोन आपण या ठिकाणी काढूया. चला आता पुढचा किती अंशाचा आहे 54 अंश. 54 अंशाचा कोन काढण्यासाठी जसं हे असं फिरवलं ना याला अगदी असंच फिरवायचं. कोन मापक अशा पद्धतीने ठेवल्यानंतर आता 54 अंश 10 10 20 30 40 50 आणि 50च्या पुढच्या बारीक बारीक 4 रेषा म्हणजे 54 अशा पद्धतीने 54 काढला. 54 अंशाचा कोन. आता हा 54 अंशाचा कोन मी अशा पद्धतीने जोडतोय. चला 54 अंशाचा कोन झाल्यानंतर कृपा करून इथे 54 आहे 540 नाही 54 अंशाचा कोन आहे. नंतर 90 अंशाचा कोन आहे. 90 अंशाचा कोन काढण्यासाठी चला पुन्हा या ठिकाणी कोन मापक असं ठेवतोय. हे इथे या पद्धतीने आलं पाहिजे. 90 म्हणजे काटकोन आहे कम्प्लीट. हा इथे 90 आहे 80 90 करेक्ट. इथे पहा दिसते तुम्हाला सगळ्यांना 90 अंशाचा कोन. इथे 90 ची खूण आहे. 90 अंशाचा कोन याला काढून घेतलं. आता आपण 90 अंशाचा कोन या ठिकाणी मोजतोय. ह्या ठिकाणी 90 अंशाचा कोन घेतला. राईट. राहिला खाली आता 72चा आणि 36चा एकच मोजायचा फक्त. 72चा उरलेला ऑटोमॅटिक 36चा येत असतो. आता हे बघा याला असं ठेवलं मी. चला 72 अंशाचा कोन आपण मोजतोय. 70 इथे आहे. 70च्या पुढे 2 रेषा म्हणजे साधारण ह्या अशा पद्धतीचं माप असेल. ओके आणि हे घेतोय आता 72 अंशाचं माप. ओके अशा पद्धतीने आपण हे सगळे माप आपण या काढलीत. आता यांना फक्त नाव देऊया. हा पहिला होता 108 राईट. दुसरा होता 54 अंश. तिसरा होता 90 अंश. चौथा होता 72 अंश आणि लास्ट मोजला नाही तो शेवटी उरलेला 36 असलाच पाहिजे 36 अंश. हे सगळे अंशात्मक माप आहेत. ओके चला 108 साठी आंबा आहे. या ठिकाणी तुम्ही आंबा म्हणू शकता. नंतर 54 अंशासाठी मोसंबी आहे. तुम्ही इथे मोसंबी म्हणू शकता. नंतर 90 अंशासाठी तुमचं सफरचंद आहे. याला सफरचंद म्हणू शकता. आणि नंतर शेवटी 20 अंशासाठी 72 अंशासाठी चिकू आहे. चिकू. आणि लास्ट मध्ये तुमची संत्री आहे. अशा पद्धतीने वृत्तालेख काढून आपण वृत्तालेखामध्ये सर्व घटक अगदी व्यवस्थितपणे दाखवले. याला वृत्तालेख म्हणतात बाळांनो. आयतालेख आणि वृत्तालेख आपण चांगल्या व्यवस्थित पद्धतीने समजून घेतला. 4च उदाहरणं आहेत. ही 4ही उदाहरणं अतिशय महत्वाची आहेत. परीक्षेला याच्या पलीकडे तुम्हाला काहीच विचारलं जाणार नाही ह्या वर्षी. आणि म्हणून जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.